हॅलो, मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग. गपरे ओंक्या, आई बोलतेय. आई बोल आई. हा. काय झालं? अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे. शिवानी सुर्वेनेही नकार कळवला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे काय, तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना, तुला असा मुली नकार द्यायला लागला तर कसं व्हायचं रे ओंक्या? ठीक आहे गाई, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, ते हेच आहे. नको तू काळजी करूस, होईल काहीतरी. मी बघतो. मला सांग, तू जेवलीस का? हॅलो हॅलो, जेवलीस का? वर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला. सर, पुन्हा एक नकार. तू काय फेस रिडिंग करून आलायस? हा, शिकून आलायस फेस रिडिंग? सर मला सवय झाली आता हळू. मुद्द्याचं बोल. सवय झाली आहे. येस सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर सर शेवटची अपॉइंटमेंट आहे. कपल बाहेर आले, पाठवून देऊ का? हा दे आता काय. येस सर. कसा आहे कपल? हा, मुलगा मुलगी मुलगी. लगेच पाठव. लगेच भांडतायत काय? भांडतायत थोडं. लगेच पाठव. बर. सुंदर नमस्कार. बसा ना, बसा. प्लीज बसून घ्या तुम्ही. या हॅव अ सीट. सर प्लीज बसून घ्या. हा, नाव काय तुमचं? माझं नाव शिवाली. ओ, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. हा राहू दे. तर शिवाली मॅडम आणि गौरवजी, काय मदत करू तुमची? पाठ खाजून देता का? हे साबण लावून द्या पाठीला. घ्या, साबण लावून द्या. काय काउन्सिलर आहात ना, दुसरी काय मदत करणार आहे? ओहो, स्मार्ट. 2 वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला. म्हणजे ओंकारजी, येस. म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात. रटाळ झालाय सगळं. आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे, 1 नंबरचा अनरोमॅन्टिक. मी? हो तू. म्हणजे तुम्हाला सांगते, एकेकाळी आम्ही रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचो आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा. वा. आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं 10 मिनिटात नाही का थाळी संपवतात, ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर. तू रोमॅन्टिक? हा, तुम्हाला सांगतो, हिला बी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना, तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची. मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का, तर म्हणायचं थोडं पुढं करत गोव्याला घेऊन जायची. आता निव्वळ काकूबाई झाली आहे. जरा घराच्या बाहेर घेऊन गेलं ना, हिला मळमळतं. आम्ही परत घरी येतो. स्पाइसच राहिली ना आमच्या आयुष्यात. ओके. हो, स्पाइस राहिलं नाहीये त्याच्यामुळं. हो प्लीज गौरव, माझं नाव घेऊ नका. मला आवडतही नाही. प्लीज भांडू नका तुम्ही. टिश्यू घ्या. मला पण द्या. हे घ्या. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला. आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे, म्हणजे तुम्हा कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कसं. उभे राहा 1 मिनिट. म्हणजे आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला, कसं म्हणून? कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो, असा प्रश्न. अच्छा. मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी, तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो. आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना, तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलकं चुंबन मी दिलं असतं. मी बोलताय ते बरोबर आहे, फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका, माझी बायको आहे. ऑफकोर्स. नाही, आय एम सो सॉरी. हा, मी कुठे होतो? माझे गालावरचे केस मागे करून चुंबन देत होता. बादल मधला बॉबी देओल काय बोलतेस?
नाही नाही चिडू नका तुम्ही प्लीज. अरे काय उत्तर देते त्याला तू? अहो नाही नाही त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो तेवढाच आहे. एवढं काय ओरडू नको. मला आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. काही काळजी करू नका. हे बघा तोडणं काय लगेच होतं. एक सही केली तुम्ही मोकळे झालात, पण निभावणं टिकवणं हे कठीण आहे. अहो सिंपल असतो. वीण असतो ना तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो. दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो. बापरे, किती छान बोलता हो तुम्ही. नाही मी गोष्टी छान करतो सुद्धा. आपले जेव्हा सिटिंग्स वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठं आहे? नाही, तुम्ही असणार ना. हा? नाही, तुम्ही असणारच आहे. असं म्हणा ना आपले सिटिंग्स. आपल्या सिटिंग्स वाढतील तेव्हा. नाही कसं आहे गौरवजी, मी तुम्हाला उदाहरण देतो. एक बघा, आता एक बाळ आहे, लहान बाळ आहे. त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. तो खुळखुळा बघतो. होय मग मला खुळखुळा पाहिजे हट्ट करतो, रडारड करतो. मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात. बाळ 2-3 दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं, खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो. सेम असंच झालंय तुमचं. खुळखुळा आता जुना झालेला आहे. लक्षात घ्या गौरवजी. तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः? काय बोलताय ते? खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार? अहो तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी. तुम्ही पर्सनली नका घेऊ. बरं ठीक आहे सोडा. मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता. बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं. हा गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता. पण त्याची काळजी घेता, त्याला पाणी घालता नाही. त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो? आपण ते फेकतो. एक मिनिट, हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं. पण तुम्ही उदाहरणात नका अडकू. मी पण देताय तुम्ही त्याची उदाहरणं. अहो, मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या. मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी. जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या. त्याला त्याचं पालन पोषण करा. त्याच्याकडे एकटक बघत राहा. कळलं का? हा मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल. आपल्याला काय मिळणार? काटा. मिळू दे काटा. काटा मिळालाच पाहिजे. मुळात तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का? गुलाबाला नाही कळत. गुलाबाला काहीही कळत नाही. आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार कळतं का शिवालीजी? नाही कळत. घ्या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून. प्लीज रडू नका. रडू. हे माझं पण हीच अवस्था झाली आहे. ठेव तिकडं. हरकत नाही. मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता, हाच हवा होता. जवळ नाहीचा आता लक्षात ठेव. हा जपून ठेवा. हा पॉझिटिव्हनेस जपून ठेवा. मला हाच हवा आहे. हा म्हणजे अहो तुम्हाला कळत नाहीये का? म्हणजे हे बघा बाळ, आता तो खुळखुळा दिलेला बाळ, खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय. आता त्या खुळखुळ्याबरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो. त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं. असंच आपल्या माणसांचं आहे ना. आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल लगेच पुरुषाला राग येणार. लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार. कळतंय का? नाही पण ओंकारची पॉझिटिव्हनेसमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना बघितले. आय नो पण मी एक ट्रिक करूया. म्हणजे? माझ्यावर विश्वास आहे. हो. आपण एक ट्रिक करूया. मला जे शिवालीजींबद्दल 4-5 ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो. मग बघूया काय होतंय. प्रॅक्टिकल करूया ना. चालेल हा चालेल. नाही शिवालीजी तुम्ही किती सुंदर आहात. किती सुंदर आहात. म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य. मला खरं तर तुम्हाला चिकणी ए मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे पण मी म्हणणार नाही. हा कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं. तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे. म्हणजे असं कष्टच नाही आहे. तो ऊपर वाले ने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवाली जी. अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है. हे डोळे नाहीयेत. हा एक निळाशार समुद्र आहे ज्यात मला उडी मारून नखशिखांत भिजावंसं वाटतंय. हिसाबात राहा भाई. गौरव काउन्सिलर आहेत ते आपले. ये चाहिए. काउन्सिलर आहेत ते. त्याला तू डोळ्यामध्ये उडी मारायची आहे. नका तुम्ही भांडू नका. फुर्सत से बनाने वाले ने. मला हेच हवंय. हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे. आला पाहिजे. हा बाहेर आला पाहिजे.
अरे मी 4 वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झाले. मी तुमचा हात हातात घेतला ना, मग तर बघा. काय हात हातात घेत? घ्या दोन्ही घ्या. अरे काय हो काय हात आहे हो हा. हे बघ, हा. हा काय हात आहे. हा. त्याला मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावासा वाटतोय. एवढा सुंदर हात आहे हो तुमचा. हात सोड. मी ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने 2 बदकं काढी ना. तुम्ही शांत तुम्ही शांत व्हा. बापरे. तू चालताना लोकांना असं वाटतं की राजहंस येतोय म्हणून. लक्षात ठेव. तुम्ही शांत व्हा ना. शांत नको. तू माझ्या बायकोचा हात जर धरलास तर लक्षात ठेवा भाई. हो, बापरे ओंकारजी. लक्षात ठेव तू. मी कॉलेज नंतर आता बघते गौरवला इतका पॉझिटिव्ह. हो की नाही. हाँ. हो की नाही मग. ओंकी जी, हैंडसम ओंकी जी, अगर आप मुझे बाहों में ले लोगे तो. अरे यार बहुत मजा अरे कोण आहे? हे मी तुला मारून टाकेन ना. गौरवजी गौरवजी हा तुला काय तिकडे जायचं का? अगं अहो ऐका हे प्लॅन आहे सगळं. हीच तर तुमची परीक्षा आहे ना. कसली परीक्षा ही? एकच मिनिटं थांबा. ही परीक्षा. तुम्ही बसा इथे. तू बस घेत. नाही काय? बसा ना तुम्ही बसा. मी सांगतो. शिवालीजी हाँ. विल यू डान्स विथ मी. Yes, of course. येस म्युझिक. नाही हे काय करताय. खिडक्यात बसलोय ते. Sorry. Sorry. ए. बस 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 हे बस बस. शिवा घरी चल. मला जोराचं प्रेम आलं. घरी चल. असं करू नका. नाही मला जोराचं प्रेम आलं. तू घरी चल. नाही चल घरी. एक मिनिट. हे काय ही हा मिठा मारतोय. लांब राहतो बाबा. अहो लांब नाही ही प्रोसेस आहे ना. ही कसली प्रोसेस आहे बे? तुम्ही काय एवढे चिडताय. घाबरत तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय. बाकी काही करत नाहीये. त्या शेकोटीचं लाकूड चड्डी टाकून तुझ्या. कळलं काय? हा नाग्या. गौरव पुरे झालाय. या, का बस, तू का बस? गौरव ते आपली मदत करतायत. काउन्सिलर मदत आहेत ते. करतात. हा शेकोटी माझी उप तू घेतोयस. अहो तसं नाहीये गौरव गौरवजी, ते आपली खरं. मदत करतात. हा अरे पण मला एकट्याला चिलीज फिरवतोय. तुला पण व्हायला पाहिजे ना यार. हा? बर मला पण डान्स करायचा आहे. तुम्हाला म्हणजे dance- हिला jealous feel होईल. एकच मिनिट. आता मी पण करतो डान्स. मला होय, चालणार आहे. तुला चालणार आहे. तू मला चालणार अरे आहे. जळशील तू असा माझा ए डान्स. बाबा आत ये तू आत ये लवकर. मला पण डान्स करायचा होता. होय कर. हो नाही. हे तुम्हाला डान्स करायचा आहे ना. हा मला या. पण डान्स करायचा आहे. येस सर. हा बने. बने नाच Yes. नाच. काय music was- कोणा बरोबर? हा, नाचेल ना तो. म्युझिक. निखिल. वा निखिल वा. हा कुठला डान्स आहे? अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे मी यार? झाले. तू झालीस? मी झाले की हा डान्स मला का नाही येते यार. ए, मॅडम डोंट वरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. 7 ते 9 मी डान्स क्लास पण घेतो मॅडम. अय्या. एक काम करा, माझं हे कार्ड घ्या. तुम्ही 9:30 वाजता या. 7 ते 9 क्लास आहे ना. 9:30 ला कशाला? नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना. मी वेगळी बॅच घेईन त्यांची. ही कुठली पद्धत आहे यार? नाही. जेलस फील व्हायला पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? अहो पण बरोबर बोलतोय तो. कसं आहे मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना. कसली? अहो पुरुषांचं कसं असतं बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो जेलस फील होतं. बायकांचं तसं नाहीये. बायकांचं उलट आहे. पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं. येस सर येस करेक्ट. माझ्याबद्दल झालं असं. म्हणजे मला नाक्यावरच्या पोरांनी खूप मारलं एकदा. हा? तुडवला. त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली. जास्त प्रेम करायला लागली. ये बात, ये बात, वर्क ये बात. होतंय. हे वर्क होतं? नाही आपण हे वर्क करूया. बने आपण खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया. सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय? चेहरा बघितला की कुकर फेकून मारावासा वाटतो. नाही खरंय नाही एवढा सुमार चेहरा आहे ना. एवढा सुमार चेहरा आहे. साधं रिक्षावाला पण नाही म्हणत. म्हणजे रिक्षावालाही नाही म्हणेल याला. एवढा सुमार चेहरा आहे. खरंच आहे. तुला माहिती आहे वडापावच्या गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात. तसं आहे देवानी चांगली माणसं बनवली. उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेलं आहे. खरं आहे सर.
हे असे चेहरे आणि प्लॅस्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली पाहिजे मुंबई पहिलं खरंच बंदी आणा आधी खरंच बंद करा त्या भिकाऱ्यानं गप्पा झाला किती बोलताय मला तुमच्या बापाचं खातो का मी एवढं बोलाल मला अहो नाही नाही बस लय प्रेमाने चल घरी मला घरी जायचंय. ऐका त्या जेलस होताय थांबा जरा Jealous होताय? तुम्ही जेलस होताय ना शिवालीजी नाही सर मी तुम्हाला सांगतो सर ऐका माझं जर ह्याच्यासोबत लग्न झालं असतं ना तर हनीमूनच्या दिवशी मी दूध प्यायला असतो आणि ग्लासाच्या घशात टाकून याला मारला असता खरं तर मला हे सुचलं नाही सुहागराच्या रात्री नाही सुचलं अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू जाऊ दे ना जेवढं प्रेम होतं ना ते सगळं संपलंय मला नाही राहायचं अबे काय केलंस बे तू जरासं उलट झालेलं आहे उलट नाही ना तू मुद्दा उलट केलंय तुझा डोळ्या माझ्या बायकोवरती भिकाऱ्या मला सरळ करून ते सगळं करत आहे तुझं. आपण काहीतरी करू काय ना आपण काहीतरी करू आपण बघूया काय मला नाही करायचं याच्याशी कसा दिसतो मला नकोय. शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे मोबाईल दाखव रे बघू मला कसा दिसतो म्हणून एवढं ओरडशील हा बे शिवालीजी असं नका त्यांना करू जाऊया ना घरी ऐका असं करू नका आपण समजूया ना त्यांना अरे काय समजशील तू आता नाग्या झालं ते संपलं ना आता काय समजतो राहिलं? थोडं ओंकीवर ओरडू नको हँडसम हॅन्डसम ओंकीवर ओरडू नको तू याच्या बाजूने बोलतेस शट अप चलो ओंकी कहीं दूर जाते हैं आसमान के छाव के नीचे आणि माझं काय मग जहाँ पे ऐसे लोफर लोग ना हो शिवा अगं शिवा पण आपलं खरं आहे हे? बघून घे शिवा थांब रे काउन्सिलर ते जातात ना. काय जात आहेत खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर पण ठीक आहे ते जाता जाऊ दे सर मी तुम्हाला सांगतो मी डान्स शिकलो सर माझावाला 1 नंबर डान्स आहे सर अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे 12 मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते तुमची क्रिएटिव्हिटी आहे नाग्या?